पनवेल मॉर्बे में ये अपना फ्लैट है, यहाँ पे आप देख सकते हैं फ्लैट के सामने का व्यू, माउंटेन एंड ऑल ग्रीनरी। बैक साइड में जो है बहुत सारा डेवलपमेंट हो चुका है। इसका जब भी रिनोवेशन मैं करूँगा ना तो गाइस इसका पर्टिकुलर वीडियो डालूंगा यूट्यूब पे। आज मी हे बनवलेलं आहे फ्रेश फ्रूटी मिल्की बाईट। त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स पाहू शकता काय काय आहेत ते। हे मी ऑलरेडी म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी बनवलेलं, अगोदर बनवलं, त्यानंतर मी मिसवाकने आज ब्रश करतो आहे, तुम्ही पाहू शकता। द बेस्ट ब्रशिंग मेथड इन द वर्ल्ड। त्यानंतर ब्रशनंतर मी ॲजवाईन आणि जिराचं वॉर्म वॉटर घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सो गाईज खूप टायमापासून आपल्याला रिक्वेस्ट येत होती की दादा ऑडिओ द्या तुमच्या व्लॉगमध्ये, आणि हे तुम्ही पाहू शकता गाईज मला आज लवकरच भूक लागली होती। सो घरी तर साबुदाणा वडा होता, थोडा ऑइली होता म्हणून एकच बाईट खाल्ला। सिम्बाची मस्ती पाहू शकता, नॉन स्टॉप मस्ती, एवढी मस्ती करते ना तो, काय सांगू तुम्हाला आता। अरे बापरे बापरे, डोळे तर पहा त्याचे, डोळे तर पहा, अरे बापरे, ऐकून नाही राहिला तो बी काय ऐकून नाही राहिला आणि मी बी काय ऐकून नाही राहिलो। घरवाले पुरे बोर झाले माझ्याकडून बी आता। हाव ना रे सिम्बा। हे आपल्या फिश शूजचा मील टाईम झालेला आहे। सो गाईज आज स्पेशली आपण चाललेलो आहेत पनवेलला मॉर्बे येते आपला एक फ्लॅट आहे। सो तिथे आज व्हिजिट करायचा प्लॅन झाला, अचानक असंच सुट्टी होती आणि थोडासा मूड झाला तर थोडंसं नेचर वाईब घ्यायची होती। तर इथे खूप सारे पनवेलमध्ये तुम्हाला माहितीच असेल गाईस, खूप सारे तलाव, नदी, डॅमसुद्धा। इथे आपण फिशिंग करायचा आपला प्लॅन होता, बट इथे अलाउड नाही आहे फिशिंग। सो वी हैव टू गो, आगे जाना है, देखते अभी और कोई आगे मिलता है क्या सफ़र में। बाकी बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके। सो गाइज ये तो समझो अपना पहला ही ब्रेक था, बट यहाँ पे मुझे बहुत क्रेज़ी ये लगा गाइज, यहाँ पे लिटरली फ़िशिंग चालू थी यार। मतलब आप देख सकते हैं गाइज, पहले कुछ व्लॉग में भी मैंने फ़िशिंग का मतलब मेंशन किया चीज़, मुझे मतलब करना है फ़िशिंग बहुत टाइम से। और सच में गाइज मैं जब भी फर्स्ट टाइम फ़िशिंग करूँगा ना, एकदम सोच रहा हूँ कि मतलब पूरा प्रॉपरली तरीके से मतलब फ़िशिंग कर पाऊँ और फिशेस लगे मेरे हुक में, तो इसीलिए थोड़ा रुका हुआ हूँ। तो ये बार भी मतलब बहुत ट्राई किया था, लिटरली मेरे पीछे वाले जेब में शॉर्ट्स के काटा और क्या काय बोलतात त्याला ते आपलं, नाही मी आता इथे चाललो आपलं मोरबेकडे चाललो, नाव आहे थोडं अंडरग्राउंड नाव आहे, बट नाव मला आता सध्या आठवत नाही। सो लेट्स गो गाईज, आपण पुढे बघूया आणखी आपल्याला आज काय काय पाहायला मिळतं आहे। खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा दिवस। मला तर व्लॉग पूर्ण माहिती आहे, बघा ना इथे पण म्हणजे टोटल पूर्ण तर तलाव आला ना, चारही बाजूकडून फिशिंग चालू होती। ये गाव का नाम क्या है भाई? विमल बारी। काकांकडे खरंच खूप रंगबिरंगी झाडं, प्लांट्स, मिनी प्लांट्स, आणि तुम्ही पाहू शकता, मी दाखवलं तुम्हाला टेक्स्टमध्ये की खूप वस्तू पण खूप छान छान आहेत। किती कलरचे बघा, ब्लू, आणि पनवेलकडे जर तुम्ही पिंक कलर तुम्ही पाहू शकता फुलांची, बस हां एवढे, आणि रेड, आणि खरंच म्हणजे लाईनमध्ये खूप होते प्लांट्सवाले असे, पण या अंकलकडे खूप जरा जास्तच व्हरायटीचे फुलं होते, म्हणून मी इथे व्हिडिओ काढला गाईज। तुम्हाला एक फूल दाखवायचं आहे, इथे मी आलो होतो। वाव, खरंच एवढं मस्त फूल आहे ना, बघा तुम्ही, वाव बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं। मला माहीत नाही काय आहे नक्की, मी गुगलवर सर्च करून तुम्हाला सांगेलच डिटेल्स याच्याबद्दल। आणि बघा याच्यामध्ये कलर पण आहे, रेड कलर। आणि खरंच गाईज, जर पनवेलमध्ये तुम्ही पनवेलकडे जाताना मॉर्बे गावाकडे जर जात असाल, मॉर्बे डॅमकडे जर जात असाल, तर नक्की जर तुम्हाला प्लांट्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता। गावाचं नाव मी याच्या अगोदर मेन्शन केलेलं आहे, तुम्ही जर नीट ऐकलात व्हिडिओ तर तुम्हाला पूर्णपणे कळेल। आणि सो लेट्स गो गाईज, पाहू शकता, ओ माय गॉड, जास्वंदाचं म्हणजे जे फ्लावर आहे जास्वंदाचं, गुलाबचे पण फ्लावर आणि रोजेसचे पण रंगीबिरंगी टाईपमध्ये इथं तुम्हाला अवेलेबल होतील। आणि खूप सारे टाईपचे डेमो पीस, शोपीसची फुलं आहेत। आणि हे तुम्ही पाहू शकता काकाजीनी वाडी आम्ही पाहिलं, टिकूजीनी वाडी ऐकलं होतं, टिकूजीनी वाडी
आणि हे पहा गाईज, हे याच सिनारिओसाठी लिटरली मी आज आलो होतो आणि खरंच म्हणजे जसं मला पाहिजे होतं. आणि ही नदी बाप, फिशिंगसाठी तर एकच नंबर खरंच. आणि गड्यावर खरं सांगतो, आज फायनली घेऊन आलो. माझ्या आवाजामध्ये, व्हॉइस ओव्हर, बॅकग्राऊंडमध्ये, ब्लॉगमध्ये खूप टायमापासून माझ्या फॅमिलीची इच्छा होती. सो आज आपण फर्स्ट ब्लॉग देतो आहे व्हॉइस ओव्हरमध्ये. याच्या अगोदर पण दिलेत, तर जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण खरंच कंटिन्यू करूया. आणि काय तुम्ही पाहू शकता, आपले 10 नंबरचं सरकार, पंढरी शेट किंगमेकर. आई शपथ, शिवानी व्हिडिओ चालू होता ना, वाचलो किती, बघितलं तो माणूस वाचला. आपण पण वाचलो. ते बोलतात ना, देव तारी त्याला कोण मारी. आपले तर कर्मच चांगले आहेत, आपल्यासोबत कधी काय वाईट होत नाही आणि झालं पण नाही पाहिजे कोणासोबतच. म्हणून सांगतो मित्र हो, चांगले कर्म करा, सकाळी लवकर उठा, एक्सरसाइज करा, चांगले खा आणि चांगलं जीवन जगा. आपल्या फॅमिलीसोबत, परिवारासोबत दीर्घायुष्य राहा आणि तुमचे जे यशस्वी व्हा आयुष्यामध्ये. तुमचे यश गगनास भिडू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. नमो बुद्धाय. जय हिंद, जय भीम. कोपरोली गावातलं हे सुंदर, अतिशय सुंदर मंदिर पाहू शकता. खरंच खूप सुंदर सिनारिओज इथे आज मला पाहायला मिळाले. आणि लकीली म्हणजे हे झालं ना गाईज माझ्यासोबत इन्सिडेंट, म्हणजे इन्सिडेंट नाही, चांगलं झालं की म्हणजे पाऊस मला जाताना नाही लागला. आणि खरंच असं क्लायमेट होतं की म्हणजे पाऊस कधी येऊ शकतो, पण पूर्ण ट्रॅव्हल मला पाऊस नाही लागला. थोडा असा म्हणजे रिमझिम होता, पण भिजलो नाही मी पूर्ण. आणि खरंच तुम्ही रोड पाहू शकता, खूपच जास्त डेव्हलपमेंट झाली आहे, खूपच जास्त. अगोदर एवढं नव्हतं काहीच खरंच, पूर्ण मातीचे रस्ते. आणि ओफो आप देख सकते हो, लाले के जाने लोग. गाईज तुम्ही पाहू शकता, फायनली आम्ही इथे आलो आहे आणि एवढं अप्रतिम असं इथे आम्हाला दृश्य बघायला भेटेल असं वाटलं नव्हतं. खरंच बघू शकता तुम्ही पण माझ्या पाठीमागे, खतरनाक नज़ारे. और इसी बात पे कहना चाहूँगा गाइस, नज़ारों में नज़ारे देखे, पर ऐसे नज़ारे हमने आज तक कहीं नहीं देखे. माझा नवरा पानसट आहे, पानसट. जिथे जायचं तिथे पानसट कोणाकडे फक्त असं, आणखी काहीच नाही. बघा, यामध्ये सारखं असं काहीही नव्हतं गाईस, लिटरली सांगतो. आपलं जे आहे कन्सिस्टन्सी चालू आहे. जिथे वेळ मिळेल तिथे मी 40-50 डिप्स पेलून टाकतो, पुशअप्स. जिथेही वेळ मिळेल तिथे मी एक्सरसाइज करायला म्हणजे मागे पुढे पाहत नाही आहे, कारण का सध्या आपण तुम्हाला माहिती आहे. ओ माय गॉड, हे नजारे बघा, नजारों में नजारे देखे, पुन्हा रिपीट. आणि गाईज हेच आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. यहाँ पे आए आज पनवेल मॉर्निंग में, ये अपना फ्लैट है, यहाँ पे आप देख सकते हो. तो बहुत टाइम से बंद था, तो अभी इसका रिनोवेशन का काम करके यहाँ पे रेंट पे देना है. देख सकते हैं यहाँ पे अपने फ्लैट के सामने का व्यू, माउंटेन एंड ऑल ग्रीनरी. अभी तो मतलब बैक साइड में जो है बहुत सारा डेवलपमेंट हो चुका है. आजू बाजू में बहुत सारी बिल्डिंग्स यहाँ पे आप देख सकते हैं. यहाँ पे भी बिल्डिंग्स वगैरह बन रही है. तो मैं दिखा देता हूँ आपको एक बार, देख सकते हो आप सब. यहाँ पे ये बिल्डिंग अभी नया डेवलपमेंट हो रहा है. ये अपना फ्लैट है यहाँ पे, और ये बहुत टाइम से बंद था, तो इसका अभी करना है काम हमें रिनोवेशन का. और इसका जब भी रिनोवेशन मैं करूँगा ना, तो यार इसका पर्टिकुलर वीडियो डालूँगा यूट्यूब पे. सो अभी तो है यहाँ पे, पहले जब भी यहाँ पे लिया था ना, तभी तो ये बिल्डिंग में कोई भी नहीं था. तो अभी तो मतलब 65 to 70% पीपल्स यहाँ पे रहते हैं, मतलब रूम भर चुके हैं. देख सकते हैं आप, वो कोने में पूरा मतलब रूम भरा हुआ ही है. और तो फिर अभी तो यहाँ से निकलने का समय हो गया है, और भी मतलब सोच रहा था और कुछ एक्सप्लोर कर सकूँ, तो देखते हैं और क्या देखने मिलता है. सो कनेक्टेड हो गाइस. सही में बोल रहा हूँ, जब भी यहाँ का रिनोवेशन का वीडियो मैं बनाऊँगा ना, आप फील कर सकते हो कैसा वीडियो बनेगा. सो गाइस
अभी जा रहे हैं, बारिश मस्त चल रही है, बहुत ही खतरनाक सिनारियो है और फिशिंग तो करने मिला नहीं आज भी। गाइस होमीज लोग के साथ आऊँगा ना तभी फिशिंग करूँगा। एंड अभी लगी तो थोड़ी सी भूख। मेरा ऐसा प्लान था कि मतलब थोड़ा फिशिंग विशिंग करेंगे या फिर चिकन विकन लेके जो अपना जो रूम है ना वहाँ पे थोड़ा सा ऐसा मतलब कुछ पका के खाएंगे, ऐसा कुछ तो प्लान था, बट वो तो नहीं हो पाया। तो देखते हैं अभी यहाँ पे कुछ अगर मिलता है तो फिर वेट करते हैं। मेरे फ़ोन में अभी चार्जिंग भी कम है, तो कोई रेस्टोरेंट देखना होगा जहाँ पे मैं चार्जिंग भी लगा सकूँ और हमारा जो है हंगर भी लंच मील भी कंप्लीट हो जाए। अभी शायद 3 बज रहा है, 3 बज के गया है और वाह कसम से देखो ना नज़ारे मैं आपको दिखाता हूँ। आज तो बहुत मज़ा आया, बहुत अच्छे अच्छे टेक्स मिले व्लॉग्स के लिए और अपने रूम का भी दर्शन हो गया। सो गाइज देखते हैं, अभी भूख तो बहुत तगड़ी लगी है, देखते हैं कि आज लंच मिल में क्या प्लान होने वाला। नाही म्हणजे हे दोन्ही एकत्रच आहेत का? हा एकत्र कशी करायची भाजी? मेथीच्या भाजी सारखी का? हा मेथीच्या भाजी ओके. अजून काढू का काय थोडी? कोणाची शेती आहे ही? ना ते अशी बाहेर असते अच्छा, पडीक. गाईज आणि पुन्हा जाताना आम्हाला एक दादा आणि ताई भेटले होते, त्यांचे 2 लहान मुलंसुद्धा होते. ते भाजी वेचत होते. 2 टाईपच्या भाजी होती, तरोट्याची भाजी आणि कद्दूची भाजी. ही कसली भाजी आहे? अच्छा, ओके. कद्दूची भाजी आणि तरोट्याची भाजी दोन्ही भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. सो गाईज तुम्ही सुद्धा नक्की खाल्ली असेल, ज्यांनीही खाल्ली आहे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझी आजी नेहमी सांगायची की ह्या 2 भाज्या ज्या आहेत सीझनच्या हिशोबाने वर्षातून 2 ते 4 वेळा तरी खाल्ली पाहिजे. आणि खरंच गाईज हे जे दादा आणि ताई आणि यांचे 2 मुले जे आम्हाला भेटले, खरंच सर्वांना सलाम. आणि हे जे मेहनत घेतात त्यांच्या मेहनतीला यश लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. कारण का त्या ताईने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की भरगच्च 2 जे आहेत म्हणजे गठ्ठे आम्हाला भाज्यांचे दिलेले आहेत. आणि मी त्यांना त्याच्या बदल्यात किती पैसे देऊ असं पण विचारलं, पण त्यांनी माझ्याकडून पैसे नाही घेतले. खरंच खूप मस्त वाटलं. आणि मी व्हिडिओ तर नाही बनवला काहीच, पण पूर्ण फॅमिलीसोबत ना ती भाजी मस्त फ्रेश गरम करून जी मम्मीने बनवली होती भाकरीसोबत खूप एन्जॉय केलं गाईस. खरंच तुम्हाला सुद्धा असा चान्स भेटला तर नक्की तुम्ही. आणि ही कद्दूची भाजी आणि ही कोणतरी भाजी मेथीसारखी बनवायची असते, खूप भारी लागते. त्या मावशीने आम्हाला काढून दिली आहे, ते दादानी पण आम्हाला काढून दिले. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि कधी केल्यावर आम्ही या भाजीच बनवणार आहे, भाजी आणि भाकरीसोबत खाणार मस्तपैकी. येस. तर काय तुम्ही पाहू शकता इथे नदी आहे बाजूलाच आणि इथे आम्ही आमचा लंचचा मीलसाठी आलेलो आहे. द गार्डन ढाबा पाहू शकता तुम्ही. आणि एक तुम्हाला दृश्य दाखवायचं गाईस, ढाब्याच्या समोरचं जे व्ह्यू आहे ते तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट धबधबा इथून डायरेक्ट समोरच आपल्याला दिसतोय. ते मस्तपैकी भाकरी वगैरे अवेलेबल आहेत. आम्ही ऑलरेडी इन्क्वायरी केलेली आहे इथे ऑनलाईन. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे रो हाऊस म्हणजे मिळतील आणि इथे काउंटर आहे. सो आम्हाला तिथे रूम नंबर 4 दिला आहे. सो बघू आता काय ऑर्डर करायचं है ना. पाहू शकता आपला पहिला इथे पापड आलेला आहे भाजलेला ग्रीन चटणी सोबत. आणि याची खासियत अशी आहे, हा जो आहे चुलीवर भाजलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे थोडीफार राख लागलेली आहे चुलीवरची. टेस्ट करूया आपण. चटणी खूप भारी आहे खरं. आंबा लसूणवाली एकदम. चिकन रोस्ट कसं आहे. सो गाईज पाहू शकता तुम्ही हे जे आहे आपण आता जे रोस्ट मागवलेलं आहे. लिटरली व्हिडिओ नव्हतं बनवणार मी, चार्जिंगला लावला आहे फोन, तरी पण व्हिडिओ बनवायचं कारण आहे की म्हणजे एकदम रिअल टेस्ट चिकनचा. जसं की मला माहिती आहे बरेचशा रेस्टॉरंटमध्ये चिकनचं स्टॉक काढलं जातं, त्यांचं जे द्रव आहे पाणी ते काढलं जातं, पण एकदम ओळशी. जसं की आपण ते काय होतं त्याला, ते पाणी असतं ना चिकनचं, काय होतं त्याला
चिकनचं सूप अनबिलिव्हेबल. तुम्ही पाहू शकता हे आपलं गावरान मटन लपेटा इथं आलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतोय बघा, पीस बघा. ओ पीस बघा, एक एक पीस बघा. एक हाफमध्ये ना, एक हाफच्या पोर्शनमध्ये इथे तो मला म्हणाला की 6 ते 7 पीस येतात. त्याच प्रकारे इथे आपलं सॅलॅड आलेलं आहे, जिरा राईस आलेला आहे आणि 2 भाकरी इथे आलेल्या आहेत. सो स्टार्ट करूया. आणि खरंच काहीच खायच्या पहिला मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देतो हॉटेलचा. आम्ही लोक रँडमली म्हणजे गेलो तो इथं मॅपवर सर्च करून, पण खरं सांगतो सर काहीच रिकमेंडेड आहे फ्रेंड्ससाठी आणि फॅमिलीसुद्धा दोन्ही सुद्धांसाठी. इथे सेक्शन वेगवेगळे आहेत आणि AC सेक्शनसुद्धा आहे आणि तुम्हाला इथे सर्व टाईप्सचे ऑप्शन अवेलेबल आहेत, ड्रिंक्स अँड फूड्सचे सुद्धा. सो खरंच जेवणाची जी चव आहे ती पण खूप उत्तम क्वालिटीची होती. आणि हॉटेलच्या समोरचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता, डायरेक्ट धबधब्याचे तुम्हाला दर्शन होणार आहे तिथे. आणि जर मॉर्बे साईडला जर तुम्ही जाणार असाल, नेक्स्ट टाइम मॉर्बे साइडला जर प्लान करत असाल तर नक्की तुम्ही इथे विजिट कर. और गाइस साथ ही साथ बताना चाहता हूँ, प्रीवियस वीडियो का जो कमेंट सेक्शन का विनर है वो है पिंटिया FF. और नेक्स्ट वीडियो में अगर आप चाहते हो कि मैं आपका कमेंट सेक्शन में नाम लूँ तो ज़रूर कमेंट कीजिए और शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. जय हिंद.